आता बैठकीवरनं आलेत. थांब बाबड्या. हे बघा आमची सोनू दीदी आले, काहीतरी घेऊन आले, खात आले ती गोड ब्रेड. आणि ह्याने काय आणलेत, पाव आणलेत. आमचा बाबड्या सारखं वाजवत असते बघा असं. आता आम्ही आलेलो आहे बैठकीवरून. इथे मम्मी चाललाय नाश्ता बनवणं. काय बनवते मम्मी नाश्त्याला? बुर्जी पाव, अंड्याची भुर्जी आणि पाव बनवणार आहे. त्यासाठी इथे मम्मी कांदा केलाय, मिरची कट केली आहे, टॅमॅटो कट करे. पहिले मिरची टाकायच्या तेलात आपल्याला. आज चपाती भाजी नाही बनवली कारण आज संडे आहे ना. संडेला आपण जास्त करून काय बनवतो, पाव. पाव, ऑमलेट पाव, भुर्जी पाव, व्हेज असलं तर भजी पाव, वडापाव, जास्त पावच बनवतो आपण संडेला. हां, ती सकाळी रोज शाळा असते ना, त्याच्यामुळे सोनूला रोज टिफिनला चपाती भाजी घेऊन जायला लागते. वेगळा पण घेऊन जाते मी टिफिनला. असं चपाती पण नेते वेगळं बनवलं, पण चपाती भाकरी थालीपीठ असं वेगवेगळं नेते ना सर. हां, पण संडेच्या दिवशी चपाती भाकरी खाऊ नाही शकत ते बाबा. त्यामुळे असतं अंडा पाव, भुर्जी पाव, पाव पाहिजे नाही ना सर. आता इथं बघा तनिष कसा खेळतोय भवरा. मम्मीच्या इथेच असतो प्रत्येक वेळेला नाही ना. हां, तनिषचा असं आहे ना, तो छोटा होता ना तरी तो माझ्या मागे मागेच. आणि आता तर मोठा झालाय, जास्त नाही थोडासाच मोठा झालाय, पण तरी तो सारखा माझ्या मागेच असतो मम्मी मम्मी करा. ओके, हे बघा आता मम्मीला इथे ना 2-2 प्रकार बनवायला लागतात. आम्हाला भुर्जी आणि तनिषची नाटकं असतात, त्यामुळे त्याच्यासाठी बनवायला लागतो तो ऑमलेट. आता ऑमलेट खाईल आणि थोड्या वेळाने परत भुर्जी खायची असं आहे, पण त्याला बनवायलाच लागतं. इथं आता मम्मी चालले भुर्जी बनवणं. एक साईडला तनिषचं पण होईल ना, एक साईडला तुला पण भूक लागली ना. हां, आधी बनवून ठेवली ना, टेस्ट नाही लागत गरम गरम असतं. हे अंड्याला तुम्ही काय बोलता ते सांगा, आम्ही ह्याला हाफ फ्राय बोलतो. ठीक आहे दीदी, तनिष काय घेऊन जा, तुला देते. ठीक आहे, ठीक आहे. आता मी चालले तनिषला नाश्ता घेऊन, अंडा पाव परत घेतलेला. तनिष हे घे नाश्ता, खाऊनचा कसं झालं. मस्त आहे. आता मम्मी इथे भुर्जी झाली आहे का आपली? झाले. आता थोडंच फक्त हलवायचं, 5-10 मिनटं. 5 मिनटं थांब, फार हात धुते थांब. आता इथे बघा आपली भुर्जी जवळ झाली आहे, थोडीशीच बाकी आहे. 2 मिनटात होऊन जाईल पूर्ण. तुम्हाला दोघांना, मला आणि पप्पांना. आता इथे आपली भुर्जी फुल रेडी आहे. मम्मी नाही तर आम्हाला वाढायला येईल. बस दोघांना भुर्जी आणि पाव रेडी झाले आपलं. दीदी बस, आज थोडी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे सगळे उशिरा कामं चालले. आता स्वयंपाक चालले माझा. आता भात बनवलाय आणि सुक्कीची भाजी बनवते, सुकट शेंगा टाकून छान लागतात. आमच्या गावच्या शेंगा पाठवतात ना सासूबाईंनी, मग त्या असं नॉनव्हेजमध्ये चांगले लागतात. एक मच्छीमध्ये चांगले लागतात आणि सुट्टीमध्ये टाकले तर चांगले लागतात ना. तर मग आम्हाला खायचं होतं सुकटीत टाकून शेंगा, मग त्याच्यात शेंगा टाकून आम्ही खाते. चांगली वाफ आली ना की पाणी वगैरे घालायचं. पण तो आज काहीतरी रेसिपी बनवून टाका का. हां चालेल. बस झालं, आपल्याला काही जास्त नको ना रस्सा, हां आपल्याला थोडंसंच लागतं. मुलं गेली आहेत मामाकडे. आता माझं चाललं आहे स्वयंपाक बनवणं. बघा त्यांनी वजडी आणले आणि ते चालले ती फोडणी देणं, स्वयंपाक करणं चाललं आहे.
सुट्टी असली नाही की त्यांना घरी करमत नाही, त्यांना मामाकडे जायला लागतं नाहीतर कुठेतरी फिरायला जायला लागतं. असं आहे त्यांच्या दोघांचं. माझं चाललं आहे, आम्ही दोघंच आहेत आता. तुझे पप्पा पण गेलेत कामासाठी बाहेर, आता जेवायला येतील. त्यामुळे चालले स्वयंपाक वगैरे बनवणं. मस्तपैकी वजडी बनवण्याचं काम चालू आहे. तिच्या पप्पांना नॉनव्हेज जास्त आवडतं आणि आम्हाला पण तिघांना आवडतं. म्हणजे आमच्या चौघांना व्हेजपेक्षा जास्त नॉनव्हेज आवडतं, पण आम्ही दोन्ही खातो, व्हेज नॉनव्हेज. हे बघा आता आपली वजडी रेडी आहे. अशी मस्त थोडी सुक्कीच केली, जास्त रस्सा नाही केला वजडीचा. आता तिचे पप्पा येतील थोड्याच वेळात जेवायला. मावशी, आमची मावशी भेटली व्हिडिओमध्ये. बाई तिची मुलगीला असते व्हिडिओ द्यायला. हाय. बस पहिले स्ट्रॉबेरी आणली, बनाना आणलाय, लसूण आणलाय आणि मिरची आणली भजी काढायला. मिरची भजी, बटाटी भाजी आणि भेंडी आणली. आणि ह्याच्यामध्ये तिचं आंबट तिंबट हे लायटर एवढं. त्याच्यात भाजी आणली, चवळी माठ आणली, सूप आणलं आतमधून जरा, चवळी माठ आणली आणले ना. तनिष्का किचन आणले, हे तनिष्का किचन दाखव आणले. तिला आवडतं ना खायला, घे आंबट स्ट्रॉबेरी. दाखव किचन, दाखव किचन, दाखव. आम्हाला घेऊन दिले. हां दाखव जरा स्ट्रॉबेरी. धुवून खाना तसं नको. किचन दाखव तनिष, किचन. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.